तर आज आपण सोयाबीनची एकदम टेस्टी आणि युनिक अशी रेसिपी बनवतोय। तर इथे 1 वाटी सोयाबीन मी गरम पाण्यामध्ये भिजू घातले होते 5 ते 6 मिनिटं आणि आता पाणी मस्त थंड झालं आहे, कोमट झाले आणि सोयाबीन देखील आपले छान भिजलेले आहेत। आता त्याला काय करायचं, त्याच्यातलं शक्य होईल तेवढं पाणी असं स्क्वीज करून त्या सोयाबीनमधलं काढून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा आता सोयाबीनमधलं संपूर्ण पाणी आपण काढलेलं आहे। आता त्याच्यामध्ये 2 अंडे आपल्याला फोडून टाकायचे। आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। हे बघा आता संपूर्ण सोयाबीनला अंड लागलेलं आहे, मिक्स झालेलं आहे एकदम प्रॉपर। आता याला एक 5 मिनटं बाजूला ठेवायचं आहे। आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आपल्याला, एक 4 ते 5 चमचे। तर तेल मस्त गरम झालं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आपल्याला टाकायचं आहे। एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक चिरलेला आपल्याला एक सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचा आहे। बघा आता मस्त हलका रंग आलेला आहे कांद्याला। त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे। त्याला देखील 1 मिनिट फ्राय करून घेऊ मस्त मोठ्या आचेवरच। तर इथे 2 मीडियम आकाराचे टोमॅटो मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचे, पाणी वगैरे काही न टाकता अशी प्युरे तयार करायची। आता त्याला देखील त्याच्यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मस्त। आता गॅस एकदम बारीक करायचा, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, 1 चमचा धने पावडर टाकायची आहे आणि थोडासा चिकन किंवा मटन मसाला टाकून घ्यायचा आहे, एकदम थोडासा अर्धा चमचा। याला देखील आपल्याला 1 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या मसाल्यातला जो कच्चापणा असतो तो निघून जातो। आता मसाला आपला एकदम मस्त फ्राय झाला आहे। आता त्याच्यामध्ये हे सोयाबीन आणि जे अंडे आपण भिजवले आहेत त्याच्यात ते टाकून घ्यायचे आणि त्याला एक 2-3 मिनटं मोठ्या आचेवर मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा आता 2 मिनटं झालेत। आता त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे, अर्धी वाटी फक्त। आणि आता त्याला देखील मोठ्या आचेवर शिजवून घ्यायचं आहे छान रीतीने। आता गॅस कमी करायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनटं त्याला अतिशय कमी आचेवर शिजू द्यायचं आहे। हे बघा 5 मिनटानंतर हे अंड पूर्णपणे शिजलेलं आहे, सोयाबीन देखील आपलं एकदम मस्त दिसतंय। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि परत थोडंसं आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं आहे, अगदी थोडंसं, जेणेकरून त्याच्यात मॉइश्चर तयार होईल आणि ते मीठ विरघळायला मदत होईल। आता झाकण लावायची काही आवश्यकता नाही आहे, मोठ्या आचेवरच त्याला असं मिक्स करत राहायचं आहे 1 मिनटापर्यंत। आता त्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आपल्याला टाकून घ्यायची आहे। कसुरी मेथीने खूप मस्त फ्लेवर येतो त्याला खायला। तुम्हाला जर हे पातळ हवं असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं पाणी वाढवून घेऊ शकता, पण हे ॲक्च्युली सुक्कंच खूप बेस्ट लागतं खायला। याला पराठ्यासोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावरती लिंबू देखील पिळू शकता, थोडासा आंबट फ्लेवर येण्यासाठी। किती सुंदर आपली भाजी दिसते आहे।